पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबवली जाते। या जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला आणि अफवांना जनतेनं बळी पडू नये असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे। भारतात अविश्वास, भीती पसरवणं आणि गोंधळ निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे भारतीय जनतेनं सावध आणि दक्ष राहावं असं आवाहन सरकारनं केलं आहे। भारताच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं डिजिटल स्पेसमध्ये बनावट बातम्या आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी विजयांच्या कथा रचून समाज माध्यमांवर चित्रफिती पोस्ट केल्या आहेत, मात्र त्या बनावट असून दिशाभूल करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। 2023मध्ये मॉस्कोमधील एका लष्करी तळावर लागलेल्या आगीचा फोटो शेअर करून पाकिस्तान त्यांच्या क्षेपणास्त्रानं भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेला धडक दिल्याचा दावा करतो आहे। तसंच आणखी एक हास्यास्पद प्रयत्न म्हणजे इंडोनेशियातील एक जुना व्हिडिओ शेअर करून भारतीय लष्करी वसाहतीवर हल्ला झाल्याचा दावा केला जातो आहे। पाकिस्तानच्या या बनावट दाव्यांना बळी पडू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे। पाकिस्तान सैन्यानं एक UAV ड्रोन अडवल्याचे छायाचित्र प्रसारित केलं जात आहे, मात्र हे छायाचित्र युक्रेन-रशिया संघर्षातील आहे। भारताला घाबरलेला पाकिस्तान दहशतवाद्यांचं संरक्षण करण्याच्या त्याच्या नापाक इराद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा खोटेपणा करत आहे। पाकिस्तानी समाज माध्यमांवर पाकिस्तान अपप्रचार पसरवत असल्यानं या कठीण काळात प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला संशयास्पद आशय आढळला, विशेषतः भारतीय सशस्त्र दलांबद्दल किंवा सध्याच्या परिस्थितीशी संबंधित कोणतीही माहिती आढळली, तर तुम्ही ती PIB फॅक्ट चेकला कळवावी। तुम्ही अशा प्रकारचा आशय हा WhatsApp क्रमांक 8799711259 आणि ईमेल ID socialmedia@pib.gov.in यावर देखील शेअर करू शकता।